महाराष्ट्रातील उद्योगाच्या भरभराटीसाठी शासनाने छत्रपती संभाजीनगर लगत शेंद्रा आणि बिडकीन येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत DMIC म्हणजेच दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलाय। त्याचाच भाग म्हणून छत्रपती संभाजीनगरास जोडून असलेल्या जालना जिल्ह्याला देखील वीज समृद्ध करण्याचं कार्य महापारेषण कंपनीने केलंय। जालना जिल्हा हा विजेच्या बाबतीत महसूल देणारा महत्वाचा जिल्हा असून येथील स्टील उद्योग, प्रगत शेती आणि नागरीकरण यामुळे विजेची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे। त्यामुळे वीज पारेषण जाळे मजबूत करण्यासाठी जालना जिल्ह्यात अनेक प्रकल्प कार्यान्वित झाले। छत्रपती संभाजीनगर ते जालना यांना जोडणारी 220 kV नागेवाडी ते भोकरदन ही विद्युत वाहिनी या प्रकल्पातील एक महत्वाचा टप्पा। तब्बल 150 अति उच्च दाब मनोरे आणि 45 किलोमीटर लांबीची ही वाहिनी कुठे डोंगर दऱ्या, कुठे जलसिंचन झालेली समृद्ध शेत जमीन, कुठे अविरत वाहणारा महामार्ग, शहरालगतच्या जमिनीचे नागरीकरण, वाढलेली जमिनीची किंमत, तर कुठे यापूर्वीच असलेल्या अल्ट्रा हाय व्होल्टेज वाहिन्या अशा निरनिराळ्या भौगोलिक आणि भौतिक परिस्थितीत जमीन धारकांचा तीव्र विरोध, तांत्रिक अडचणींमधून मार्ग काढत पूर्णत्वास गेली आहे। या लाईनमुळे जालना, भोकरदन आणि आजूबाजूच्या परिसरात वीज दाबात स्थिरता येईल, ज्यामुळे उद्योगधंदे, शेती आणि सामान्य जीवनमानात सकारात्मक बदल घडणार आहे। या नव्या वाहिनीमुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना यांच्यातील पारेषण जाळं अधिक मजबूत झालं आहे। यामुळे केवळ औद्योगिक क्षेत्राला नाही तर ग्रामीण भागांनाही अखंडित आणि खात्रीची संतुलित वीज मिळण्यास मदत होणार आहे।